मी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गोल्फ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात येतोय। केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात देशभरात संप पुकारण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय मोठ्या संख्येने हे सगळे कामगार एकवटलेले आहेत। चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देतात। चंदन, आपण देशभरात असंच काहीसं चित्र बघतोय, नाशिकमधल्या या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? निश्चितपणे आपण बघतोय की आज देशभरात खरं तर कामगारांचा संप आहे आणि नाशिकमध्ये देखील आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या केंद्र सरकारचे जे धोरणं आहेत कामगारांच्या संदर्भातल्या, त्या कामगारांच्या संदर्भातल्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात खरं तर हा मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। 4 नवीन श्रमसंहिता रद्द कराव्यात, कंत्राटी हंगामी फिक्स टर्म पद्धतीला आळा घालावा, समान कामाला समान वेतन लागू करावे, किमान वेतन दरमहा 30,000 रुपये द्यावे, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन द्यावी, यासाठी हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। कामगार नेते डॉक्टर DL कराड असतील, राजू देसले असतील, त्याचप्रमाणे आयटक आणि इंटकचे सगळे जे कर्मचारी आहेत आणि पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं कामगार आणि कष्टकरी जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातले देखील जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा सध्या धडकलेला आहे आणि या ठिकाणी या कामगारांच्या वतीनं घोषणाबाजी दिली जाते। कामगार नेते जे आहेत डॉक्टर DL कराड ते आणि त्यासोबतच राजू देसले यासोबतच सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आपलं लक्ष असणारच आहे। चंदनजी, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।